दिल्ली येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ आपण जर पाहिलं तर कल्याणमधील फडके मैदानात सध्या या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीकडून निषेध आंदोलन छेडण्यात आले। सकाळपासून हजारो विद्यार्थी या आंदोलनात आहेत। या आंदोलनात आपण जर आता पाहिलं तर पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नगरसेवक महेश गायकवाड हे देखील आले। त्याचप्रमाणे काँग्रेसच्या गटनेत्या आहेत कांचन कुलकर्णी हे देखील या ठिकाणी उपस्थित आले। त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील आहेत। एकंदरीतच शिवसेना भाजप महायुती ही सत्तेत आहे, मात्र या ठिकाणी महेश गायकवाड हे पाठिंबा देण्यासाठी आल्याने सगळ्यांच्याच एक राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांच्याच भुवया एकंदरीत उंचावल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत महेश गायकवाड स्वतः आहेत। महेशजी, काय सांगाल, एकंदरीत सत्तेत आहात, पाठिंबा देण्यासाठी आलात? आज मी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना ज्या काही अडचणी होत्या त्या आजही डोळ्यासमोर येतात। आज ज्या पद्धतीने पेपर फुटी होत्या आणि 20 दिवसानंतर अल्टिमेट दिला जातो की पेपर परत घेतले जाणार, खरं तर ती मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये राहिलेली नसते। ज्यावेळी फ्रेश ते लोक एक्झाम देतात त्यावेळेस त्यांची मेंटॅलिटी ही स्थिर असते आणि तेव्हा ते एक्झाम दिल्यानंतर जी मार्क त्यांना पहिल्या एक्झाममध्ये पडणार होती ती मार्क दुसऱ्यांदा एक्झाम दिल्यानंतर ती मार्क अनेक विद्यार्थ्यांना पडलेली नाहीत। मी स्वतः नीटचे पेपर जेवढे परीक्षेत पास झालेले आहेत त्या लोकांचा सन्मान करायला जेव्हा गेलो होतो तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। अनेक विद्यार्थींचं असं म्हणणं होतं की आम्ही पहिली एक्झाम जी दिली होती त्याच्यामध्ये आम्हाला 400-450 अभाव म्हणजे 400-450च्या वरती आम्हाला मार्क मिळाले असते, पण त्या विद्यार्थ्यांना आज कुठेतरी 390, 380, 410 असे पडलेत। आणि आपल्या सरकारमध्ये जे 450च्या वरती विद्यार्थी मार्क ज्यांना विद्यार्थ्यांना मिळतात त्यांना सबसिडी दिली जाते। कुठेतरी हा एक मोठा अन्याय विद्यार्थ्यांकडून झालेला आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी आहे, सरकार विरोधात घोषणाबाजी होते, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देण्याची मागणी केली जाते। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर जंतर मंतर येथे लाठीचार्ज होतोय। सत्तेत सहभागी आहात, शिवसेनेमधून आहात, काय सांगाल? सरकारचे असून देखील तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात। मी आज एक विद्यार्थी म्हणून आलेलो आहे आणि तुम्हाला सांगतो प्रत्येक विद्यार्थ्याचं जे म्हणणं आहे त्याची जी खंत आहे ती आज या ठिकाणी मांडतायत। विद्यार्थ्यांच्या मागण्यांना तुमचा पाठिंबा आहे? माझा विद्यार्थ्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे, म्हणूनच मी या ठिकाणी आलेलो आहे। आणि अनेक मंत्र्यांनी मी राजीनामा देताना मी पाहिलेलं आहे। त्यामुळे धर्मेंद्रजींनी सुद्धा राजीनामा देऊन या ठिकाणी स्वतःचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे। ताई, काय सांगाल, एकंदरीत इतक्या दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे? गेले 28 दिवस हा आंदोलन दिल्ली येथे सुरू आहे। त्याचाच एक भाग कल्याणमध्ये जी एक छोटीशी चिंगारी होती ती आग कशी झाली हे बघण्यात आपल्याला भेटत असेल। माझी धर्मेंद्र प्रधानांना रिक्वेस्टच म्हणायला लागेल, त्यांना लाज वाटत नाही की त्यांनी त्वरित त्यांचा म्हणजे राजीनामा द्यावा आणि स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारावी की हे 22 लाख स्टुडंट ज्यांना पुन्हा एक्झाम द्यावा लागला त्याचे ते जबाबदार आहे, ह्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा। राहुलजी, काय सांगाल, एकंदरीत सत्तेत सहभागी आहात, आदित्य विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला आला? खरं तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज ज्या या कल्याणमध्ये जे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, ते एक मी विद्यार्थी म्हणून इथे महेशजी गायकवाड माझे भाऊ आणि नगरसेवक आहेत। सत्तेत असूनसुद्धा जिथं सत्तेची बाजू आहे त्या सत्तेच्या बाजूनी जिथे विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तो न्याय लवकरात लवकर मिळला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचे काम केलं आहे त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे। या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला। मात्र याच दरम्यान भाजपसोबत सहभागी असणारे शिवसेनेचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी आले, त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामुळे एकंदरीतच आता सरकार याबाबत काय भूमिका घेतं, विद्यार्थ्यांच्या मागण्या कधी मान्य होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता,